आमच्या पगारी नाहीत आमच्या पगारी लाडक्या बहिणी सुरू झाल्या तशा आमच्या पगारी उरुकली आता त्याच्यामध्ये 2 महिन्याच्या भेटल्या आम्हाला आता पगारीत नाहीत आम्हाला म्हणून याच्यासाठी आम्ही आलो उपास मारी म्हणजे आम्हाला का काम होईना काही होईना काम होईना आम्ही घरी बसून खाणार लोक 6 महिने झाले म्हणजे 2 महिन्याच्या भेटल्या आणि त्याच्यावर काही भेटल्या नाही मी रोज जकींच्या घरी जातो बापू कवा होते पगार असं म्हणतो आम्ही रोज जाऊन आम्हाला पगारी नाही का मनुष्यानी आज तहसील कार्यालय येथे सर्व वयोवृद्धांना मी घेऊन आलेलो आहोत। त्याच्या पगारी 6 ते 8 महिन्यापासून पगारी नाहीत, त्यांना उपासमारीची वेळ आलेली आहे। ते रोज तहसीलच्या गेटला येऊन जातात, त्यांना हीच निराशा मिळून जाते की बा आज येतील उद्या येतील। आज जवळपास 8 महिने झाले अर्थसहाय्य कुटुंब अर्थसहाय्य निराधार वयोवृद्ध आणि नवीन अपंगाच्या कोणत्याही पगारी झालेला नाहीत। मी समितीला विनंती करतो कृपया जर होत नसेल तर करू नका, या पूर्ण वयोवृद्ध निराधार माणसाला आशेवर ठेवण्याचं काम करू नये। नाही, या लाडकी बहिणीचा डेमो जे झालेला आहे त्या लाडकी बहिणीच्या योजनेच्या अंतर्गत या वयोवृद्धांचा कोणताही पगार झाला नाही। पुरं वयोवृद्ध निराधार यांना उपासमारीची वेळ आलेली आहे। जे आज माझ्यासोबत जे वयोवृद्ध महिला आलेल्या आहेत त्यांच्या 600 रुपये महिन्याच्या पगारी तेव्हापासून आहेत ते आतापर्यंत त्यांच्या पगारी झालेल्या नाहीत। ते पूर्ण जुने अजून हयात प्रमाणपत्र देऊन मी त्यांच्या पगारी चालू झालेल्या नाहीत। तहसीलदार मॅडमला माझी विनंती आहे कृपया सर्वांच्या पगारी लवकरात लवकर चालू करावा, अन्यथा मला या पूर्व वयोवृद्ध निराधार सर्व लाभार्थ्यांचा इथं जन आक्रोश मोर्चा काढावा लागेल।